ठीक आहे. आज आपण आपल्या आदरणीय शैलेश भाऊंच्या आई श्रीमती नांदेडकर यांच्या 74व्या वाढदिवशी त्यांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी आपण आज जमलेलो आहोत. अनुराधाताईंचा परिचय करून द्यायला माझ्याकडे तर काही शब्द नाहीत. संगीत क्षेत्रातलं एक अग्रगण्य असं नाव, संगीत शिरोमणी जरी त्यांना म्हटलं तरी चालेल, अशा ताई हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे. त्यांचा वाढदिवस करण्याचं सौभाग्य आपल्याला लाभते. म्हणजे आपणही काहीतरी आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. नागनाथचरणी त्यांना दीर्घ आयुष्य आरोग्य लाभो ही चरणी नागनाथचरणी प्रार्थना करूया. आणि त्यानिमित्ताने चिंतामणी गणेश जे हिंगोलीला आहे त्यांच्याकडून गोरगरीब विद्यार्थ्यांना जे शिष्यवृत्ती वाटप केल्या झाली त्यामध्ये आपले मेहता यांना चिंतामणी गणेश मंदिराकडून 7,000 रुपयाचे देणगी एक स्कॉलरशिप म्हणून त्यांना देत आहेत. ते पण आपण कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत. आणि त्यानंतर आपल्याला नागनाथ मंदिर परिसरामध्ये निसर्ग उपयोगी असे पिंपळ, बेल, सीताफळ अशी झाडं आपल्याला वृक्षारोपण करायचं आहे. तेव्हा आपल्या नागनाथ संस्थांचे विश्वासकर्ता नगरसेवक गणेशजी देशमुख यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी गाईंचा शाल व पुष्पवृक्ष देऊन सन्मान करावा. ये महेश बरं ठीक आहे. बघतो पार्वती पदे हर हर महादेव की जय. यार तुम्ही आले नाही यार. अरे शैलेश भाऊ जाईल जा मी धरतो हे जा काय करत असं इकडे कसं काका व्हिडिओ करा काका असं इकडे सर देवानां दक्षिणायिता पूर्णभूया समयं मे कामः समृद्धता भूपमानो नमतो दीर्घमायुः मनोकामना प्रसिद्धिता राजद्वारा यशसा ज्योतिर्लिंग नागनाथ प्रसादस्य ज्योतिर्लिंग अखंड कृपा आशीर्वाद तुम्ही संध्याकाळी म्हणल्यामुळे मी आलो नाही तिकडे. 1 घंटा